विद्यार्थी मित्रांनो, मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत हाऊ टू ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज वर्ग 12वीचा इंग्रजी विषयाशी संदर्भित एक टॉपिक. यामध्ये आपल्याला व्हर्बल कम्युनिकेशन, व्हर्च्युअल मेसेज काय असते आणि हा कशा प्रकारे आपण ड्राफ्ट करतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. Now, first of all, we have to understand what is meant by virtual message. When we communicate with people who are not physically present in front of us, then that message is called virtual message. बघा, ज्या वेळेला आपण एखादा मेसेज बनवतो, परंतु तो मेसेज आपण बनवताना किंवा जो मेसेज आपल्याला द्यायचा असतो, तर ज्या व्यक्तीला आपल्याला मेसेज द्यायचा आहे, तो आपल्यासमोर उपस्थित नाही. आणि जो व्यक्ती आपल्या समोर उपस्थित नाही, अशा अनुपस्थित व्यक्तीसाठी जेव्हा आपण एखादा मेसेज ड्राफ्ट करतो, तेव्हा त्या मेसेजला आपण म्हणतो व्हर्च्युअल मेसेज. आणि या मेसेजच्या माध्यमातून आपल्याला त्या व्यक्तीसोबत कम्युनिकेशनसुद्धा करता येतं आणि त्याला आपण व्हर्च्युअल कम्युनिकेशन असं सुद्धा म्हणतो. When we draft a message or try to convey the message of someone to somebody with our own views and words, such messages are called virtual messages. बघा, यावेळेला काय होते की जेव्हा आपण एखाद्या थर्ड पर्सनचा मेसेज देतो किंवा एखाद्या थर्ड पर्सनला आपण मेसेज देतो, तेव्हा त्या मेसेजमध्ये आपले वर्ड्स असतात स्वतःचे आणि तो मेसेज आपल्या पद्धतीने आपण कन्स्ट्रक्ट करत असतो. या ठिकाणी आपण आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून एक मेसेज तुम्हाला मी कन्स्ट्रक्ट करत आहे. बघा आता तो. सर्वप्रथम सिच्युएशन बघा. रजत कम्स होम फ्रॉम स्कूल. रजत घरी येतो शाळेमधून अँड फाइंड्स द डोअर लॉक्ड. आणि त्याला दिसते की त्याच्या घराचा दरवाजा बंद आहे. सिन्स ही हॅज डुप्लिकेट की. त्याच्याकडे एक डुप्लिकेट चाबी असल्यामुळे ही एंटर्स अँड फाइंड्स अ नोट. तो घरामध्ये एंटर करतो आणि त्याला एक नोट्स त्या ठिकाणी सापडते, म्हणजे एक चिठ्ठी सापडते ज्या नोट्सवर काहीतरी लिहिलेलं आहे. फ्रॉम हिज मदर. त्याच्या आईनं ती चिठ्ठी लिहिलेली आहे त्याच्यासाठी, म्हणजे एक मेसेज लिहिलेला आहे. केप्ट ऑन अ टेबल. तो टेबलवर आहे. तो मेसेज बघा काय आहे. इन इट सी एक्सप्लेन्स दॅट सी हॅड अ रश टू द हॉस्पिटल. बघा, ती सांगते की तिला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं विथ मिसेस मनोहर यांच्यासोबत. देअर नेबर. त्यांचे ते नेबर आहेत. हू हॅड मेट विथ ॲन ॲक्सिडेंट. ज्यांचा अपघात झाला. सी हॅज ऑल्सो रिटन दॅट ही शूड हॅव द राईस अँड करी केप्ट ऑन डायनिंग टेबल. ती सांगते की रजतसाठी भात आणि काही भाजी ठेवलेली आहे डायनिंग टेबलवर फॉर लंचसाठी. ही कुड हीट द फूड इन द मायक्रोवेव्ह ओव्हन इफ ही वॉन्टेड टू. आणि जर त्याला वाटत असेल तर तो त्या फूडला गरम करू शकतो, कारण आता बऱ्याच वेळचं ते फूड असल्यामुळे थंड झालं असेल. बट ही शूड बी व्हेरी केअरफुल व्हाईल हँडलिंग द स्विच. पण ओव्हनचं मायक्रोवेव्हचं जे स्विच आहे हँडलिंग करताना त्याने काळजी घ्यावी, त्याला शॉक वगैरे लागू नये. अशा प्रकारचा मेसेज रजतच्या आईने रजतसाठी ठेवलेला आहे आणि रजतची आई तो मेसेज ठेवून घाईघाईने दवाखान्यात गेलेली आहे. तर प्रश्न अशा प्रकारचा आपल्याला विचारला जातो आणि आता आपल्याला तो मेसेज या ठिकाणी ड्राफ्ट करायचा आहे. बघा, तो मेसेज कसा असेल. आईने मेसेज लिहिलेला आहे टू रजत. रजतला ती म्हणते, बघा तारीख टाकलेली आहे, वेळ आहे. मिसेस मनोहर हॅज मेट विथ ॲन ॲक्सिडेंट. आय एम रशिंग टू हॉस्पिटल विथ हर. आय हॅव केप्ट राईस अँड करी ऑन द डायनिंग टेबल फॉर युअर लंच. हीट इट इन द मायक्रोवेव्ह इफ यू वॉन्ट टू. बी केअरफुल व्हाईल हँडलिंग द स्विच मॉम. सिच्युएशन आपण बघितलेली आहे की मिसेस मनोहर यांचा अपघात झाला. आई कशी बाहेर गेली आणि आईने घाईघाईत कसं सर्व बरोबर आवरून ठेवलं, जेवणाची व्यवस्था केली आणि रजतला कसा मेसेज दिला. तर हा जो मेसेज आहे आपल्याला अतिशय शॉर्टमध्ये लिहायचा आहे आणि पेपरमध्ये अशा प्रकारचा मेसेज आपल्याला कन्स्ट्रक्ट करावा लागतो. आणि आईची जी भावना आहे, आईला जे काही सांगायचं होतं ते त्याने अगदी 4-5 ओळींमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला समराईज करून एखाद्या थर्ड पर्सनचं जे मत आहे ते मत आपल्याला लिहावं लागतं आणि त्यालाच म्हणतात ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एवढाच भाग पाहणार आहोत. याच्यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये हा पूर्ण टॉपिक आपण एकत्रितरित्या सोडवूया. तर तोपर्यंत गुड बाय. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. थँक यू.